नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अनेकदा आपण एखाद्या लहान मुलाला कडेवर घेतो किंवा डोक्यावर बसवतो. डोक्यावर बसवल्यानंतर ते मूल नेमकं तुमच्या कानात मुतून ठेवतं किंवा कडेवर घेतल्यानंतर तुमच्या खिशात मुतून ठेवतं. किंवा त्या पुढलं उदाहरण की एखादा तरुण पहिल्यांदा कामाठीपुऱ्यात जातो, संभोग करतो आणि त्याला एड्स होतो. राजकारणात याच पद्धतीची अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. प्रत्येक जिल्ह्यातली उदाहरणं मला त्यात तोंडपाठ आहे. म्हणजे पवार घराण्याचा जो नेमका स्फोट घडवून आणला, विस्फोट झाला किंवा पवार घराणं राजकीयदृष्ट्या झपाट्यानं लयाला गेलं, ते शरद पवारांनी अजितदादांना जवळ घेतल्यामुळे. पवार घराण्यातले कितीतरी तरुण तरुणी राजकारणात येण्यासाठी उत्सुक होते, इच्छुक होते. पण त्या साऱ्यांना बाजूला सारून शरद पवारांनी मोठ्या प्रेमानं अजितदादांना जवळ घेतलं, राजकारणात ओढलं, राजकारणात आणलं आणि झपाट्यानं त्याला पुढे नेलं. पण पुढल्या काहीच वर्षात अजित पवार ज्यांना आपण कडेवर घेतलं आहे ते नेमकं खिशात घाण करून ठेवणार आहे हे शरदरावांच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अजितदादा वर चढ ठरले होते, ते काकांना ऐकत नव्हते. काकांनी थोडी जरी भूमिका कडक घेतली, विरोधात घेतली की लगेच यांचे रुसवे फुगवे सुरू किंवा कुठेतरी हे गुप्त व्हायचे, गायब व्हायचे. मित्रांनो, प्रत्येक घरात तेच आहे. म्हणजे पवारांचा नेमका शरदरावांच्या ते लक्षात आलं की आता आपला राज सुरू झाला आणि तेच पुढे घडलं. तटकरे, रायगड रोहायचे तटकरे, त्यांच्या इकडे नेमकं तेच की अनिल तटकरेंच्या लक्षातच आलं नाही की जरी सुनील वयानं लहान असले तरी त्यांची राजकीय ताकद मोठी आहे. सुनीलची मुलं मोठी होत होती, आदिती, अनिकेत दोघेही मोठे झाले होते. त्यांना पण तटकरेंनी राजकारणात आणलं आणि त्या दरम्यान आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे, आपण खूप ताकदवान आहोत, आपल्याच भरोश्यावर सुनील तटकरे निवडून येतात असा भ्रम झालेले अनिल तटकरे सुनीलच्या विरोधात गेले आणि त्यांनी आपलं वाटोळं करून घेतलं. विलासरावांचं त्यांच्या भावाशिवाय, दिलीप देशमुखांशिवाय पान हलायचं नाही. पण सतत सत्तेतले विलासराव, त्यांना लातूरात जायला फारसा वेळ मिळायचा नाही आणि नेमकं तेच झालं की दिलीप देशमुख लातूर मतदारसंघात वरचढ ठरले, उद्धट बोलायला लागले, लोकांना हिडीस करायला लागले आणि त्याची परिणिती एकदा विलासरावांच्या पराभवात झाली. तिकडे पुसदचं नाईक घराणं, पुसदच्या नाईक घराण्यामध्ये वास्तविक निलय मधुकर नाईक हे कच्चं लिंबू. सुधाकरराव, मधुकरराव आणि मनोहरराव हे तीन वसंतराव नाईकांचे पुतणे, तिघं सख्खे भाऊ. पण निलय नाईक काहीसे मिश्र होते, ताकद नव्हती. त्यांच्याविषयीचा काही पुसद किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दरारा नव्हता. पण ते मनोहर नाईकांना, सुधाकररावांना कायम त्रास द्यायचे. त्यातून त्यांना राजकारणात आणलं गेलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, त्यात ते बदनाम झाले आणि पुढे त्यांचा राजीनामा झाला. पण मनोहर नाईकांना नेमकं हे सुचलंच नाही की आता काँग्रेस राष्ट्रवादी संपली आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्याचा नेता देवेंद्र फडणवीस खूप मोठे झाले आहेत. हे नेमकं निलय नाईकच्या लक्षात आलं. तो जाऊन फडणवीसांना बिलगला आणि बघता बघता विधान परिषद सदस्याला आमदार झाला. अतिशय प्रभावी असलेले मनोहर नाईक पाठीमागे पडले. पण त्यांच्या चूक लक्षात आली आणि मग त्यांनी त्यानंतर हळूच भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांच्या भावनेला साथ घातली, दाद दिली आणि मग ते भारतीय जनता पक्षात आले. निलय नाईक नक्कीच संपले आहेत, कारण त्यांची तेवढी कुवत ताकद नव्हती. बोलायला चांगले आहेत परंतु प्रॅक्टिकली ते फेल आहेत.
मनोहर नाईक यशस्वी आहेत आणि नेमकं तेच घडलं. इंद्रनील आमदार झाले आणि आता राज्यमंत्री आहेत. मित्रांनो, या घराण्यांमध्ये किंवा ज्यांना आपण जवळ घेतो त्यात कितीतरी तुम्हाला उदाहरणं देता येतील. जळगावचे सुरेश दादा केवळ आपल्या भावामुळे तुरुंगात 2.5-3 वर्ष खितपत पडले होते आणि राजकीय कारकीर्द एवढ्या महान माणसाची खतम झाली. का तर रमेश जैन प्रशासकीय अधिकारी हर्षदीप कांबळे यांच्या अंगावर धावून गेले, त्यांना आव्हान दिलं, त्यांच्याशी उद्धट बोलले. त्याचे वाईट परिणाम रमेशभाईंना नाही, ते बाहेर होते, ते नेमके सुरेश दादांना भोगावे लागले. त्यांना आणि त्यांच्या कितीतरी सहकाऱ्यांना 2.5-3 वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागलं. पहाडासारखा हा नेता बघता बघता खलास झाला. ज्यांना आपण जवळ घेतो ती माणसं नेमकी कशी आहेत, त्यांना किती अंतरावर ठेवलं पाहिजे, हे ज्याच्या लक्षात येतं तो यशस्वी ठरतो आणि ज्याच्या लक्षात येत नाही तो वाटोळ करून घेतो. देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी. देवेंद्र फडणवीस हे सतत सलग 6 वेळा त्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यांना पहिल्यांदा जेव्हा निवडणूक त्यांनी लढवली तेव्हापासून तर सलग 5 वेळा ते जेव्हा निवडून आले त्यांना कुठलाही या मतदारसंघामध्ये फारसा विरोध नव्हता, ते अगदी सहज निवडून यायचे. पण 2024ची पार पडलेली निवडणूक स्वतः फडणवीस देखील अस्वस्थ होते. त्यांना काळजी वाटत होती विकास ठाकरे यावेळेला त्यांना पराभूत करतात काय, अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. किंबहुना संपूर्ण राज्यात, नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्यात, विदर्भात सतत सगळीकडे हीच चर्चा होती की फडणवीसांचं यावेळी काही खरं नाही. फडणवीसांना नेमकं कुठे दुर्लक्ष झालं, कोण चुकलं, कोणाचा मतदारांना आणि स्थानिक नेत्यांना त्रास झाला हे लक्षात आलं आणि मग ते एवढे महत्त्वाचे राज्याचे नेते असूनही त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान अनेकदा जावं लागलं, ठाण मांडून बसावं लागलं, स्वतः लक्ष घालावं लागलं. सतत 4-5 महिन्याआधी फडणवीस जातीनं तिथे लक्ष घालत होते आणि त्याला कारण होतं ऐनवेळी ज्यानं दाओसला गेल्यानंतर आपल्या जीवलगाला धोका दिला त्या संदीप जोशींचं वागणं. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे आम्हा मित्रांमध्ये काय चर्चा असते, किंवा तुम्हाला ते फक्त आठवण करून देतो, तुमच्या इथे लक्षात येईल की फडणवीस ज्यावर हात ठेवतात त्याचं सोनं होतं. तुम्ही ते जेव्हा पहिल्यांदा भाजपाचे नागपूर शहराचे अध्यक्ष झाले, भाजपा युवा मोर्चाचे, तेव्हापासूनचे जे इतिहास, त्यांच्याविषयीचा जो इतिहास, नेमका इतिहास अभ्यासणारे, माहीत असणारे नागपुरातले काही पत्रकार आहेत, बुजुर्ग नेते आहेत, त्यांना विचारा. तेव्हापासूनच फडणवीसांची ती सवय होती की ते अमुक एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवायचे आणि त्याचं सोनं व्हायचं. ते आजतागायत आणि याही पुढे ते सुरू आहे. म्हणजे त्यातले तर कितीतरी नेते, कार्यकर्ते दगड होते, पण दगडाचं देखील सोनं करण्याची ताकद फडणवीसांमध्ये होती आणि आजही आहे. त्यापैकीच एक होते संदीप जोशी. साधं झेरॉक्सचं दुकान, बाराण्याच्या म्हणजे 75 पैशाच्या 3 कॉपी काढून देणारा संदीप, दिवसभर त्याला घाम यायचा कामं करता करता. आज नागपुरातले गडकरी पद्धतीचे राजकारणाच्या भरोश्यावर जे श्रीमंत नेते आहेत, श्रीमंत दरडांसारखी श्रीमंत घराणी आहेत, लाज सोडलेले अनेक श्रीमंत नेते आहेत,
भ्रष्टाचाराच्या गटारंगेत न्हावून जे निघाले आहेत, असे कितीतरी नितीन राऊत पद्धतीचे. त्याच रांगेत संदीप जोशी नागपुरातला श्रीमंत नेता आहे. ज्या दगडावर, ज्या संदीप जोशीवर जीवाभावाचा मित्र, आपल्या वडिलांच्या मित्राचा मुलगा, आपला सखा सोबती, आपला सुदामा, या भावनेनं संदीपकडे बघितलं. त्या संदीपला, तो संदीप त्यांना मनापासून भावला आणि यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. या दगडाचं सोनं झालं. पण त्याचंच वागणं काही वर्षामध्ये, कारण संदीप जोशी हा फडणवीसांचा हा दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ सांभाळत असे. त्याच्यावरच नेमकी जबाबदारी होती. जे 4-2 नेते फडणवीसांच्या पाठीमागे, फडणवीस तर राज्यभर, जगभर, देशभर फिरत असतात, सतत कायम मुंबईमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्या पाठी त्यांचा मतदारसंघ सांभाळणारे जे 4-2 महत्त्वाचे त्यांचे सवंगडी होते, स्थानिक नेते होते. त्यातला एक प्रमुख संदीप जोशी. आणि त्याच प्रेमापोटी पदं असतील, आणखी काही आर्थिक लाभाचे अनेक मार्ग असतील, फडणवीसांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि बघता बघता संदीप मोठा झाला. तोच संदीप पुढे लोकांशी, मतदारांशी, स्थानिक नेत्यांशी वागण्या बोलण्याच्या बाबतीमध्ये काहीसा वादग्रस्त ठरला. आणि त्यातूनच फडणवीसांना मागची विधानसभा कठीण गेली, आव्हानात्मक होते. विकास ठाकरे जिंकून येतो की काय अशी भीती तिथे साऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. पण फडणवीसांना अपयश माहीत नाही. ते दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर त्याचं सोनं करतात, त्याच फडणवीसांना स्वतःच्या आयुष्याचं आणि कर्तृत्वाच्या संधीचं सोनं करायला वेळ लागत नाही. त्यांना नेमकं ठाऊक असतं कुठे हात घातला म्हणजे यश हाताला मिळतं. त्यामुळे त्यांना याही विधानसभेला अपयश आलं नाही. बघता बघता त्यांनी विजयश्री खेचून आणली. एखादा हिंदी सिनेमातला हिरो आपण बघतो की शेवटची जेव्हा फायटिंग सुरू होते तेव्हा तो हिरो एकटाच एकाच वेळी अनेकांशी लढत असतो. अमुक एक अंगावर आला की त्याला ठार मारतो, दुसरा आला की त्याला जखमी करतो, तिसऱ्याला आणखी दूर फेकतो, असं त्याचं सुरू असतं. तरीही तो हिरो शेवटी जिंकतो. हा सिनेमातला हिरो म्हणजे फडणवीस. आणि हे जर संदीप जोशींच्या लक्षात येत नसेल तर याला मैत्री म्हणत नाही. हे आमच्या लक्षात येतं की रे हा माणूस एकाच वेळा, म्हणजे आधी अजित पवार त्याच्या अंगावर कूदतो, तो बाजूला होत नाही तर एकनाथ शिंदे अंगावर येतो, ते होत नाही तर तिकडे शरद पवार काहीतरी भडकवण्याचा प्रयत्न करतात. मग तेवढ्यात तो मनोज जरांगे अंगावर येतो आणि त्या सगळ्यांना फडणवीस सगळ्यांच्या विरोधात पुरून उरतात. तरी ते जिंकतात. आणि ह्या अशा अनेक नको त्या वृत्तीच्या त्या जंजाळात, त्या एकंदर चौकटीत फडणवीस सतत युद्ध खेळत असतात, जिंकतात. त्यांचं ते युद्ध सतत सुरू असतं. त्यांच्या यातना संदीप जोशी किंवा आमच्यासारखे जे जवळून असतात ते बघणारे असतात. त्यांना वाईट वाटतं. आमच्यापेक्षा तर संदीप जोशीला अधिक सारं काही ठाऊक असतं. आपलं व्यक्तिगत आयुष्य त्या माणसानं पणाला लावलं आहे. साऱ्या भावना फडणवीसांनी बाजूला ठेवल्या आहेत आणि ते प्रत्येकाशी लढत आहेत. आणि त्याच लढाईमध्ये जर घरचे, जवळचे, ज्यांच्यावर फडणवीस विश्वास ठेवून आहेत, विसंबून आहेत, अवलंबून आहेत, तेच जर संदीप जोशी पद्धतीनं वागणार असतील तर या नेत्याला बाहेरच्या शत्रूंची गरजच नाही. काही घरातले तर काही बाहेरचे या पद्धतीचे
हे विघ्न संतोषी शत्रू फडणवीसांना खाली खेचण्यासाठी पुरेसे आहेत. संदीप जोशींना जर कुठे त्यागाची भावना असेल तर त्यांनी प्रत्येक पाऊल सावधगिरीनं उचलण्याची गरज होती, गरज आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.